आता बातमी भाजप आणि काँग्रेसमधल्या जोरदार राड्याची। मुंबईच्या मालवणीमध्ये आज भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला। पोलीस ठाण्याबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच भिडले। भाजप कार्यकर्त्यांनी असलम शेख यांचे फोटो जाळत पोस्टर्स फाडले आणि हा वाद नेमका कशावरून झाला पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। मालाडमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। मालवणी पोलीस ठाण्याबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली। काँग्रेस आमदार असलम शेख यांना अटक करावी या मागणीसाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले। मालवणी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। पोलिसांनी असलम शेख यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेडिंग केलं होतं। ते बॅरिकेडिंग तोडून शेख यांच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला। काही कार्यकर्ते आणि पोलिसांची यावेळी झटापटही झाली। हम ऐसे व्यक्ति का निषेध करते हैं। हमारे आदरणीय पालक मंत्री कैबिनेट मिनिस्टर मंगल प्रभात लोढ़ा जी और उनके परिवार को असलम शेख ने धमकी दिया है। हमारा कड़ा निषेध है और हम विरोध करते हैं और असलम शेख की एफआईआर की मांग करते हैं। हे काय महाराष्ट्राचा देश आहे, शिवाजी महाराजांची धरती आहे। इकडे जर कोणी कोणाला संपवायला निघाला असेल तर त्याला सोडणार नाही, हे आमची भूमिका स्पष्ट आहे। हिंदू समाज रोडवर आलेला आहे, आता सहन होणार नाही, सहन करणार नाही। असलम शेख यांनी मंत्री मंगल प्रभात लोढ़ा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपने केलाय। पण आपण अशी कोणतीही धमकी दिली नाही असं असलम शेख यांचं म्हणणं आहे। काही दिवसांपूर्वीच मंगल प्रभात लोढ़ा यांनी मुस्लिम आमदारांच्या ऑफिस बाहेर वंदे मातरमचं गायन केलं होतं। त्या आंदोलनात सुद्धा लोढ़ांनी असलम शेख यांच्यावर टीका केली होती। तर 2 दिवसांपूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी असलम शेख यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती। असलम शेख पाकिस्तानचे औलाद आहेत असं वादग्रस्त वक्तव्यही अमित साटम यांनी केलं होतं। त्यानंतर असलम शेख यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं। असलम शेख नावाच्या पाकिस्तानच्या औलादीने लोढ़ाजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे, त्यांना धमकी दिलेली आहे, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे। आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख, आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ज्या शब्दांचा उपयोग आदरणीय साटम साहेबांनी केलेला ते त्यांना शोभतोय का? मुंबईचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपली शब्द कसे काढायचे ते सुधारून घ्यायला पाहिजे आणि पक्षांना पण त्यांनी समज दिला पाहिजे। तुम्ही पोलिसांच्या समोर उत्तर भारतीयांना मारत होतं, आज तुमचं अचानक प्रेम त्यांच्यावरती झालेलं आहे, तर आमचा विरोध त्यांनी जे भाषण केलेलं आहे त्याच्यावरती। साटम यांनी असलम शेख यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर साटम यांना सुद्धा एका व्यक्तीने फेसबुक लाईव्ह करत मारण्याची धमकी दिली। अमित साटम यांना धमकी देणारा अमानत खान स्वतःला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणतो। वो क्यों जाएगा पाकिस्तान? पाकिस्तान जाना तो तेको चाहिए। आइंदा ये लैंग्वेज यूज मत करना। मुंबई अध्यक्ष है तू तो उसकी तमीज में रहना। आइंदा ये लैंग्वेज यूज मत करना। कांग्रेस के कार्यकर्ताओं को कमजोर मत समझना, नहीं तो ऐसी जगह आके मारेंगे समझ में भी नहीं आएगा आपको, ठीक है? आज आखिरी टाइम बोल रहा हूँ, हमारे कोई भी नेता और कोई भी कार्यकर्ता को कुछ मत बोलना, नहीं तो फिर ऐसा हो जाएगा कि बैंड्रा में घुसना पड़ेगा हम लोग को, बाद में कोई बचाने वाला भी नहीं रहेगा। ये याद रखना। आइंदा हिंदू मुसलमान मत करना और ना ही मुंबई को हिंदू मुसलमान में बांटना। बात करना जरा अच्छे से करना। भाजपच्या आजच्या आंदोलनामध्ये असलम शेख यांचा फोटो जाळण्यात आला। दरम्यान मालाड मालवणीतले असलम शेख यांचे बॅनर सुद्धा फाडण्यात आले। याच वेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतही झटापट झाली, तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या ठिकाणी असलम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी सकल हिंदू समाजाने विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे। गुन्हा दाखल केल्याशिवाय सकल हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची विश्व हिंदू परिषदेची सर्वांची भूमिका आहे। बघा, राजकीय रंग तर लागणारच, कारण राजकीय निवडणूक असतात, पण आता हे भाजपवाले एक काहीतरी विचित्र प्रकार करण्याचा पाहतात। निवडणुकीसाठी कुठच्याही थराला जातील हे त्यांनी दाखवलं आणि नंतर स्थगिती का दिली? म्हणजे एकतर त्याच्यात ते होते की नव्हते ह्याचं उत्तर दिलं पाहिजे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राडा सुरू झालाय।
हा संघर्ष एकमेकांचे बॅनर फाडण्यापर्यंत आणि एकमेकांवर खालच्या पातळीची टीका करेपर्यंत पोहोचलाय. गोविंद ठाकूर आणि कृष्णा सोनार-वाडकर सह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.